मित्रांनो, 1 एप्रिल 1921 रोजी मुंबई कायदेमंडळाची प्रथम बैठक संपन्न झाली. 1 एप्रिल 1938 रोजी डेव्हिड मिल चाळीच्या शेजारी असलेल्या शैतान चौकीच्या मैदानावरील सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी अध्यक्षीय भाषण केले. या सभेला जवळपास 20,000 लोक उपस्थित होते. बाबासाहेब भाषणासाठी उभे राहताच लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोषाने संपूर्ण परिसर निनादून गेला. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले, इथे जमलेल्या हजारो बंधू भगिनींना माझा सलाम. माझी इथे येण्याची ही दुसरी वेळ आहे. 7-8 वर्षांपूर्वी मी येथे आलो होतो. तेव्हाच्या व आताच्या परिस्थितीत मला जमीन आसमानचा फरक दिसत आहे. मी पहिल्या वेळी सभेला आलो होतो तेव्हा इथे कीर्तन सप्ताह होत होता. त्यावेळी माझे बोलणे ऐकण्यापेक्षा इथले लोक कीर्तन ऐकण्यास उत्सुक होते. त्यावेळी मी 8-10 मिनिटे बोलून निघून गेलो होतो आणि आज या ठिकाणी माझे भाषण ऐकण्यासाठी जमलेले हजारो लोक बघून मी आश्चर्यचकित तर झालोच, सोबतच माझा उत्साह देखील वाढला आहे. आज इथे जमलेले लोक माझ्या व्यतिरिक्त कोणाचेही भाषण ऐकण्यास किंवा कीर्तन ऐकण्यास तयार नाहीत. यावरून आता समाजाची सामाजिक प्रगतीकडे वाटचाल सुरू झाल्याचे लक्षात येते.